एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। अंबरनाथमधील नाट्यगृहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची केथरी रेल्वे प्रवासी संघटनेची आग्रही मागणी। अंबरनाथ नगर परिषदेतर्फे अंबरनाथ शहरातील पश्चिम सर्कस मैदानावर बांधलेल्या नाट्यगृहास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेऊन एका पत्राद्वारे केली आहे। संघटनेच्या महिला संघटक रेखा अत्तरदे आणि इतर महिला सहकारी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि संघटनेची दिनदर्शिका त्यांना भेट देण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे या नाट्यगृहास नाव देण्याची मागणी विविध सामाजिक संस्थांनी केली आहे। त्यामुळे लोकभावनेचा आदर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नामकरण जाहीर करण्यास पुढाकार घ्यावा, अशी भावना संघटनेच्या महिला संघटक रेखा अत्तरदे यांनी मांडली आहे। संघटनेचे सरचिटणीस आणि बोधामृतचे संपादक श्याम उबाळे यांनी अण्णाभाऊ हे रशियाला कळाले मात्र भारताला अद्यापही कळालेले नाहीयेत, ही शोकांतिका असल्याचं मत व्यक्त केलंय आणि येथील प्रस्थापित व्यवस्था यांच्या मेंदूत अद्यापही जातीयतेचे विष भरलेले आहे। त्यामुळे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर असतील व अण्णाभाऊ साठे या गुरु शिष्यांच्या नावाचे सदैव वावडे आहे। याच मानसिकतेचे सध्याचे सरकार आहे। 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ यांनी 35 कादंबरी लिहिल्या। त्यावेळी आज देशात जवळपास 3 कोटी विद्यार्थी PhDचा विषय घेतात। ही अण्णाभाऊंची थोरवी आहे। मराठी भाषेला पडलेलं एक सुंदर पण रांगडं स्वप्न म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला लोकनाट्य हे बिरुद शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलं। अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते। अण्णाभाऊ साठे हे अंतर्गत मार्क्सवादी होते। अण्णाभाऊ साठे म्हणजे विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व। वैयक्तिक दुःखांचा विचार न करता आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या सहाय्याने लोकवलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावितपणे मांडणारे लोकशाहीर। शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातीभेदांमुळे, जातीच्या उतरंडीमुळे, शिक्षणापासून समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व। बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब दिल्लीचा पोवाडा, अमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, माझी मैना हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड कामगार चळवळीवरील एकजुटीचा नेता, ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील चिनी जनांची मुक्तीसेना हे गौरवगान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले भीमराव हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णाभाऊ साठे यांनी रचले। त्यांनी आपल्या गाण्यातून, पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचं महान कार्य केलं। खरं तर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा व्हायला हवा। मात्र इथेही जातीयवादींनीच मानसिकता आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांमध्ये आहे, अशी खदखद श्याम उबाळे यांनी व्यक्त केली आहे। किमान लोकभावना लक्षात घेता या नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचं काम अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी करण्याचं आवाहन संपादक श्याम उबाळे यांनी केलंय।